सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज मी तुम्हाला आहे ना माझ्या लग्नाची जे फोटो आहे ते दाखवणार आहे. तर मम्मीकडे गेलेली होती ना, तर तेव्हाच मम्मीने त्यांच्या म्हणजे एक नवरीकडे अल्बम असतो आणि एक नवरदेवाकडे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर मम्मीने त्यांचा जो अल्बम आहे ना त्यामधून मी हे फोटो शूट केले. तर इकडे आता हे एंगेजमेंटचे फोटो आहे. तर एंगेजमेंटला आहे ना यांचे काका काकू बसलेले होते ना, तर ते होते इथे फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे. आणि इकडे माझे काका काकू होते. तर तेही इकडे पूजेला बसलेले होते. आणि आत्ता इकडे आम्ही सगळे मस्त फोटो बघत होतो. आणि कार्तिकी संस्कृती त्याही फोटो बघत होत्या. त्या खूप ताण देत होत्या ना, मग त्यांना फोटो बघण्यामध्ये नादी लावलेलं होतं. कारण की अंकिता वहिनी ना क्लासला गेलेल्या होत्या. त्यांनी ब्लाऊजच्या डिझाईनचे क्लास जॉईन केले ना, तर त्या आता तिकडे जातात. तर साखरपुड्याला पण भरपूर सारी गर्दी होती. तर तुम्हाला दिसत असेल इकडे किती सारी गर्दी होती ते. तर आमचा साखरपुडा म्हणजे दुसरं लग्नासारखंच झाला. तर जेवढी लग्नाला गर्दी असते ना तेवढीच आमच्या साखरपुड्याला होती, तुम्हाला दिसत असेल. तर इकडे आईन ते सगळे बसलेले होते, आई ताई. आणि तेव्हा काही आहे ना एवढी नाही का नटण्याची वगैरे अशी काही फॅशन नव्हती. आत्ता हे सगळे मेकअप वगैरे आले म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर. तर आता इकडे पूजा वगैरे झाली. म्हणजे ह्याच अल्बममध्ये सगळे फोटो एकत्र काढलेले. साखरपुडा, हळद, लग्न सगळं एकाच अल्बममध्ये आहे. तर माझी ना ही साखरपुड्याची जी एंगेजमेंटची जी साडी होती ना, ती मला माझ्या आजीने घेतलेली होती. रेड कलरची नाही, ऑरेंज आणि थोडीशी क्रीम कलरची आहे ना, ती साडी माझ्या आजीने मला घेतलेली होती. ती अजून पण माझ्याकडे आहे. आणि ब्रासोमधलं पॅटर्न आहे ना, तर खूप छान दिसते ती आणि खूप छान लुक देते घातल्यानंतर पण. आणि इकडे आता आहे ना तुम्हाला सगळे फोटो दिसत असेल. इकडे सुवर्णाताई. तर सगळ्यांचे लुक पहिले ना साधेच असायचे. त्यामुळे मग सगळे पण तुम्हाला दिसत आहे 9 वर्षापूर्वीचे कसे होते दिसायला ते. तेव्हा अशी काही फॅशन नव्हती वन पीसची वगैरे. त्यामुळे मग साडीच असायची, एक पूजेच्या अगोदर आणि एक पूजेच्या नंतर. इकडे माझ्या हे सगळ्या चुलत्या वगैरे आहे. आणि इकडे मम्मीन ते आईन ते सगळे फोटो काढण्यासाठी होते. इकडे मामा, इकडे माझ्या आजीन ते. आणि इकडे माझ्या ह्या मिस्टरांपाशी उभे दिसते त्या रोशाली वहिनी आहे. लग्नाच्या अगोदर आहे ना आमची ओळख होती. तर भाऊचं लग्न आहे ना माझ्यानंतर झालं. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल तर मामा मामी ते सगळे. तर एंगेजमेंटमध्ये ना सांगायचं झालं ना, तर मी मिस्टरांना आहे ना थोडीशी घाबरायची. कारण की ना तेव्हा काही एवढी डेअरिंग नव्हती. आत्ता म्हणजे आत्ता बोलताना म्हणत असतात की आत्ता घाबरत नाही. तर पहिली मी खरंच घाबरायची. म्हणजे फर्स्ट टाईम होतं ना, कोणातरी सोबत बोलणं असेल किंवा काही पण असेल, तर आपलं फर्स्ट टाईम म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो की आपण त्याला थोडंसं घाबरतोच. तर तसंच माझं होतं. तर फोटोग्राफर पण बोलायचे का नवरी हसत का बरं नाही असं. तर तेव्हा ना मला थोडीशी भीती वाटायची. त्यामुळे मग मी जास्त काही म्हणजे असे हसून वगैरे फोटो येत नव्हते माझे. तेव्हा सगळेजण सिम्पलच राहायचे. तर सगळ्यांचं राहणीमान एकदम सिम्पलच होतं. तर आत्ता इकडे तुम्हाला दिसत असेल तर हळदीच्या दिवशी ना सगळ्या बायका घरी स्वयंपाक करत होत्या ना, ते हे सगळे फोटो काही जण हळद धळत होते. तर आत्ता इकडे माझे पण फोटो आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल तर चुलीवर स्वयंपाक वगैरे चाललेला होता. तर अशीच पद्धत असायची, सगळेजण येऊन मस्त स्वयंपाक वगैरे करायचे. हळदीच्या दिवशी आचार्याला काही तेव्हा स्वयंपाक देत नव्हते. कारण की म्हणजे घरात माणसं पण भरपूर असायची करायला. त्यामुळे मग आचार्याची काही गरज पडत नव्हती. पण आत्ता तसं नाही आहे, आत्ता सगळं आचार्याला दिलं जातं. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल तर आत्या मामा माझे सगळे चुलते ते सगळे आंघोळ घालताना फोटो आहे. तर माझी हळद आहे ना लॉन्सला नव्हती, घराजवळच होती. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल तर माझ्या लग्नाचा लूक पण खूप छान होता. मला ते फोटो अजून पण खूप आवडतात. तर हळदीच्या दिवशी मेकअप करण्याची काही पद्धत नव्हती. म्हणजे आत्ता जी पद्धत आली ना का हळदीच्या वेळेस मेकअप करतात, तर मी माझं घरीच आवरलं होतं स्वतः. आणि मळवट वगैरे पहिले खूप पद्धत होती ती भरण्याची. त्यामुळे तुम्हाला ते फोटो तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे ना खूप जास्त गर्दी झालेली होती. पहिलं जुनंच घर होतं
माझं लग्न झालं त्यावेळेस आहे ना जुनंच घर होतं. नंतर मग आत्ता 2 ते 3 वर्षापूर्वी मम्मीने त्यांनी हे घर बांधलं आहे. तर छान अशा मस्त फोटो म्हणजे इकडे सगळी माणसं वगैरे बसलेले होते आणि हळद वगैरे लागल्यानंतर सगळ्यांचे फोटोशूट झाले. त्यानंतर आता इथून पुढे ना लग्नाचे फोटो आहे. तर इकडे भाऊन त्यांना आहे ना मळवट वगैरे भरलेले होते लग्नाच्या दिवशी आणि आत्ता इकडे नवरदेवाची मिरवणूक ते फोटो आहे आणि इकडे माझा लूक, मिस्टरांचा लूक. तर आम्ही ना म्हणजे घागऱ्याला जसा मॅच होईल तशी शेरवानी मिस्टरांनी घेतलेली होती. तर इकडे देवकाचे वगैरे पण फोटो आहे अजून पुढे. तर इकडे ना मस्त माझे आजी, बाबा सगळे बसलेले होते ना ते फोटो आहे. आणि आमचं लग्न आहे ना अरेंज मॅरेज आहे. तर मी एका मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की आमचं लग्न अरेंज मॅरेज आहे असं. तर मी म्हणजे मिस्टर नव्हते मला बघायला आलेले, मी मिस्टरांना बघायला गेलेली होती. तर खूप छान म्हणजे आमच्या लग्नाचे प्रत्येक कार्यक्रम खूप छान झाले. तर तेव्हाचे काही फोटो नाही म्हणजे आमचे जे बघण्याचा जो कार्यक्रम होता तो तर साखरपुड्यासारखाच झालेला होता. आणि इकडे आता सगळेजण माझ्या आत्या औक्षण करत होत्या दोघी पण. तर इकडे आता म्हणजे एंट्रीसाठी ना पहिले बघा कसं असायचं. पहिले मुली पुढे असायच्या, मेणबत्त्या असायच्या, फुलं वगैरे असायची. तर तसंच काही होतं. आणि इकडे हा माझा घागरा होता. तर खूप सुंदर घागरा आहे माझ्या लग्नाचा, मला अजून पण आवडतो. तर त्याची किंमत आहे ना 19,500 अशी होती. आणि मिस्टरांचा पण ड्रेस आहे ना 17,000चा होता. तर तेव्हाच्या वेळेस आहे ना मी सगळ्यांमध्ये महाग घागरा घेतलेला होता. म्हणजे तेव्हा माझ्या गावाला पण भरपूर मुलींचे लग्न ठरलेले होते ना. तर सगळ्यांमध्ये माझाच घागरा जास्त महाग होता असं मला वाटलं. कारण की खूपच जास्त महाग घेतला होता. आता पस्तावा येतो की एवढा महाग घागरा कशाला घेतला असेल मी. तर छान इकडे मस्त फोटोशूट वगैरे झालं. आणि त्या म्हणजे लग्न लागल्यानंतर फोटोशूट वगैरे झालं. तर लग्नाला पण भरपूर अशी गर्दी होती, तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल. तर लॉन्समध्ये अक्षरशः बसायला जागा पण राहिलेली नव्हती, एवढी गर्दी होती. कारण की माझ्या माहेरचे पण रिलेटिव्ह भरपूर आहे आणि सासरचे पण रिलेटिव्ह भरपूर आहे. त्यामुळे मग इकडे बसायला जागाच राहिलेली नव्हती. तर तुम्हाला दिसत असेल लॉन्समध्ये किती गर्दी होती ते.
फोटोशूट वगैरे चालू होतं. म्हणजे लग्न लागल्यानंतर सगळ्यांची एकच गर्दी असते, ते म्हणजे फोटो काढायची. तर आता इकडे सगळ्यांचे ना फोटो वगैरे काढण्याचं चालू होतं. तर पप्पांसोबत पण मी छान असे फोटो काढलेले. आणि इकडे ना तुम्हाला दिसत असेल तर सगळे फॅमिली मेंबर्स आहे हे. तर आजी, आत्या, मामा, सगळे मामा मावशा, मामी मामा असे सगळे फोटो काढलेले आहे. तर इकडे ही माझी आजी, आता नाही आहे ती, पण मग खूप जीव लावला आहे तिने मला. आणि तिचा सगळ्यात जास्त जीव माझ्या मोठ्या भावात म्हणजे सोपन भाऊमध्ये होता. तर खूप मिस करतो आम्ही तिला आज पण, कारण की ती होती तर आमच्या घराचा एक आधारस्तंभ होता, खूप मोठा आधारस्तंभ होता आम्हाला तो. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल तर सोपम भाऊने तिच्या गळ्यात मस्त हात घालून इकडे फोटो काढलेला आहे. आणि इकडे पप्पांसोबत पण मी फोटो काढलेला आहे. आणि इकडे सगळे मामा मावशा सगळ्यांसोबत पण इकडे फोटो क्लिक केले होते. तर पप्पांचा आणि माझा फोटो हा मला खूप आवडतो. आणि इकडे आजीन ते पण आहे, त्यांच्यासोबत पण फोटो काढले. तर सगळ्यांचे फोटो वगैरे झाले. त्यानंतर जेवणासाठीचा पण फोटो इकडे काढलेले होते. तर मोठे मामा मोठे मामी, तर आमचे डॉक्टर, फॅमिली डॉक्टर, तेही आलेले होते लग्नाला. इकडे लग्नाला काय काय संसार आलेला होता, तर ते आठवलं पाहिजे ना, म्हणून फोटो पण काढून ठेवतात. तर इकडे ना मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे पण आणलेले होते, कारण की आमचं लग्न उन्हाळ्यामध्ये झालेलं आहे, एप्रिल महिन्यात. जेवण वगैरे झाल्यानंतर कन्यादानाचा पूजेला बसलेले होते. तर कन्यादानाच्या पूजेला माझे काका काकू बसलेले होते, मम्मी पप्पा बसलेले नव्हते. तर इकडे त्यांचे चुलता चुलती बसलेले होते नवरदेवाकडून. आणि त्यानंतर आमचा सगळा विधी संपूर्ण पार पडला. तर इथले पण फोटो खूप छान छान आलेले, मस्त. मला अजून पण ते फोटो आवडतात. आणि करम भाऊ बघा माझ्या लग्नात कसा दिसत होता ते, आणि आत्ता कसा दिसतो ते. तर इकडे मम्मी पप्पांसोबत पण फोटो काढलेले होते. तर इकडे आता अरुणाताई सगळेजण ना ओटी भरण्यासाठी आलेले होते. संध्याताई, सुवर्णाताई, जयाताई आणि माझ्या मामी. तर अशा 5 जणी सुवासिनी ओटी भरतात ना. तर इकडे सगळ्या विहिणींची मस्त हसी मजाक चालू होती. तर सगळं परंपरेला धरूनच असा विधी संपन्न झालेला होता आमच्या लग्नाचा. तर तुम्हाला दिसत आत्ता इकडे माझी बिदाई सुरू झालेली होती आणि मी चाललेले होते आता सासरच्या घरी. इथंच आपले फोटो मस्त एंड झाले आता. पण आत्ता उठले, ड्युटीवर जायचं आहे का? कार्तिकी बाय बाय बाय. एवढा पसारा घालून ठेवला घरामध्ये, खेळते का? बाय बाय. मम्मा क्लासला गेली की ना? मम्माशी घेऊन दे नाही. हे बघा, हे 2 कार्टून मोबाईल बघत बसले. बाय बाय, चला बाय. इकडे डब्बा चालू आहे का? चला येऊ का? नका आता, नका, येते आता. ओके ओके. मम्मी त्यांच्या इथं सप्ताह होता, सप्त्याचा प्रसाद. अखंड पप्पा म्हणते अखंड हरिनाम सप्ताह. हा बस, शिवलाच आवडते. वहिनींचा इकडे स्वयंपाक चालू आहे. तर रस्त्यांना येताना ना अचानक माझी स्कूटी पंक्चर झाली. तर खूप हळूहळू यावं लागलं मला, कारण की स्कूटी अचानक पंक्चर झाली होती. त्यानंतर हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा. तर दुसऱ्या दिवशी मिस्टर आणि आम्ही नाशिकला चाललेलो होतो. तर सुवर्णाताईंना भेटायला आणि त्यांना डब्बा पण घेऊन चाललेलो होतो जेवणासाठी. आणि दादा आहेच त्यांच्यासोबत तिथे. तर आम्ही निघालेलो होतो आता सकाळी 11 11:30ला निघालो होतो आणि स्कूटीवरच चाललेलो होतो. तर चला आता आपण बघूया पुढे. तर त्यांना काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे मी, कारण की
कसं असतं हॉस्पिटलमध्ये असलं की असं व्हिडिओमध्ये दाखवायला पण बरं नाही वाटत. तर आता त्यांना छान असं बरं वाटलेलं आहे जवळपास. तर थोडेफार आता सांधेवात आमवात असला की थोडेफार थंडीचा त्रास होणारच. तर आता आम्ही स्कूटीवर निघालेलो होतो. त्यानंतर येताना मला उपवास होता, तर मी माझ्यासाठी ना थंडगार अशी दूध घेतलेलं होतं आणि मिस्टरांनी पण कोल्ड्रिंक्समध्ये घेतलेलं होतं. आणि आता तिकडनं येताना आहे ना थोडीशी मी पण गाडी चालवली, कारण की एकट्या माणसाला गाडी चालवायचं म्हटलं की थोडंफार कंटाळा येणारच. तर मला येते म्हणून मग मी चालवली. तर चला, आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.